हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. तर चला आज बघूया. तर आज आम्ही कुरड्या वाळत घातल्या होत्या, कारण त्या जास्त दिवस राहिल्या की वास येतो म्हणून वाळत घातल्या. जरा म्हटलं ऊन लावून घ्यायचं. त्यानंतर भांडी लावून घेतली आणि त्यानंतर आज मी एक होम रेमेडीज करणार होते. तर मी आज आवळ्याचं ते हे करणार होते, कारण ते असं म्हणजे आवळ्याचं ते केसासाठी चांगलं असतं. त्यामुळं म्हटलं आता टक्कल पडायच्या आधी केसाला काहीतरी केलं पाहिजे. औषधानं तर काय केसाला फरक पडणार नाही, त्यामुळं म्हटलं चला करून बघूया. तर आवळे घेतले मी 5-6. ते चांगले बारीक कट करून घ्यायचे, धुवून कट करून घ्या. आणि त्याच्यानंतर हा ट्रे जो बघताय ना तो मी ऑनलाईन घेतलेला आहे. तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता फ्लिपकार्ट, मेशो किंवा शॉप्सीवरून. तर हे आवळे धुवून घ्यायचे, चांगले चिरून घ्यायचे, त्यातल्या बिया काढून घ्यायच्या. बिया काढल्यानंतर आणि परत एकदा धुवून घ्यायचे. आणि त्यानंतर बघा मिक्सरमध्ये एकसारखे सगळे आवळे असे चिरून घ्यायचे बारीक करून. आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा, जास्त नाही टाकायचा. आणि हे चेहऱ्यासाठी पण एक नंबर आहे. चेहरा पण ग्लो येतो हे चेहऱ्यावर. आवळा शरीराला एक नंबर असतो. डोळ्यासाठी पण छान असतो आवळा. त्यामुळं तुम्ही हे नक्कीच उपाय करू शकताय. तुम्ही केसात पण फरक जाणवेल आणि चेहऱ्यातसुद्धा जाणवेल तुम्हाला. तर तुम्ही असं नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि त्यानंतर मी हे करून घेतलं आणि हे असं काहीसं मी पाणी गाळून घेतलं त्याचं आणि हे ठेवलं बघा. आता उद्या सकाळी हे जे क्यूब तयार होतात आणि ते एक क्यूब गरम पाण्यात टाकायचं आणि ते हे पिळून घ्यायचं सकाळी अनुषापोटी. तर त्यानंतर बघा हा असा काहीसा माझा पचका सकाळी झालेला होता. त्यानंतर बघा, आणि हे असं काहीसं जे अडाणी लोक असतात त्यात आपण एक मेंबर आहो बरं का. तर हे मला कळलं नाही कसं होतं ते. त्यात मी उघडलं तर त्यात सगळं पाणी झालं होतं आणि अर्धच झालं होतं. म्हटलं चेहरा मसाज करून घेऊया काहीतरी, तर ते काय झालं नाही. तर असो, आपला असाच पचका होतो कायम. तर आता कळलेलं आहे. तर चला म्हणलं आता सांडगे तळून घेऊया. काढलेच आहेत खाली, त्याला मुहूर्त लागलेला आहे. तर म्हटलं तळून घ्यायचे, कारण ते वर असतात त्यामुळं तळायचा कंटाळा येतो आहे. आणि आम्ही कधीच तळत नाही सणावाराशिवाय. तर आता म्हटलं काढलंच आहेत खाली, तर चला तळून घेऊया. त्याच्या नादानं तरी खायला होतील, नाहीतर आधीमध्ये तर होतच नाहीत. तर मी तेल गरम करून घेतलं. तेल गरम होईपर्यंत भांडी घासून घेतली. असे 1-2 काम कोण करतं असं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर देवाला दिवा लावला. तर चला मंडळी, बघा तुम्हाला असे ब्लॉग जर आवडले तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपले आजपासून डेली ब्लॉग येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.